तर आज आहे 11 जुलै आणि सकाळचे वाजलेले आहे 10 आणि जस्ट आता आपण सुरुवात करूया. बघूया आपल्याला बुकिंग कुठली मिळते. ॲक्च्युली ना मित्रांनो, लांबची बुकिंगच परवडते आहे, कारण लोकल बुकिंग परवडत नाही. 100 रुपये, 110, 120 रुपये अशी काहीतरी बुकिंग येते आणि ते पण इतक्या आउटसाईडला बुकिंग येते की तिथून वापस आपल्याला ट्रिप भेटत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं कसं आहे, इथून जर आपण पनवेलला वगैरे नवी मुंबईत कुठेही जात असो तर आपल्याला ती ट्रिप परवडेल किंवा परवडते. तर करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सकाळच्या वाजलेले आहेत 10. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि करूया आता आपण ओला चालू करूया आपण. ओला आणि रॅपिडो. ॲक्च्युली रॅपिडोचा काही ट्रिप येतच नाही. काल मी बघितलं दिवसभरातून रॅपिडोची ट्रिप वाजतच नव्हती. ओलाची तरी वाजत होती पण रॅपिडोची तर काहीच वाजत नव्हती. आणि कालची अर्निंग मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. काल आपण अर्निंग केली एक मिनटं, गरम खूप होत आहे. काल 11 जुलै, सॉरी 10 जुलै. तर काल तारीख होती 10 जुलै आणि आपली अर्निंग खूप कमी झाली. काल 269 रुपयेच आपण अर्निंग केली कालच्या ह्याच्यामध्ये. 10 जुलै, हो बरोबर, 269.79. म्हणजे ते पुढचे पैसे सोडा, 269 रुपये आपण काल अर्निंग केलेली आहे. म्हणजे 270 रुपये पकडा. तर कालची अर्निंग ही झालेली आहे. तर आजची अर्निंग बघूया आपण किती होतीये. करूया आपण ऑन ड्युटी आणि आता बरोबर वाजले आहे 10. बघूया आज आपल्याला कुठले राईड येणार आहेत आणि जर जे राईड जर आपल्याला परवडत असेल तर तिथे आपण ट्रिपला जाऊया. बघा पहिलाच वाजलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. का रे बाबा, हां भोईवाडा तर पोवई 792 रुपये. बघितलं असेल तुम्ही. भोईवाडा ते पवई म्हणजे मुंबई पवई. पवई किती लांब आहे म्हणजे मुंबईला. म्हणजे मुंबईमध्ये जर असे जर भाडे येत असेल तर कसं होणार. कमीत कमी 700 रुपये 800 रुपये तरी यायला पाहिजे. पण खूप कमी देते ओला. कृष्णानगर ते कोपरखैरणे 383 रुपये होते 25 किलोमीटरला. कृष्णानगर ते कोपरखैरणे नवी मुंबई 383 रुपये फक्त. काय तर अशा प्रकारे आपल्याला ट्रिप येत असते. ओलावाले अशी आपल्याला ट्रिप देतात बघा, बुकिंग देतात. काल मित्रांनो केळी घेऊन ठेवली होती 30 रुपयाची आणि तशीच पडली. ते आम्ही कोणी खाली म्हणा. वाशी आलेली आहे, कचोरे गाव ते वाशी. मग 3 किलोमीटर इथून जायचं आणि वाशी 27 किलोमीटरला 388 रुपये होतं बघा. काय वालदुनी ते बापगाव आलेले आहे. म्हणजे इथून आपल्याला जायचं 3 किलोमीटर आणि 8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे बघा तिथून पण. तर 183 रुपये काहीतरी होतं. तर काय नाही परवडत एवढं. आणि बापगाव बोललं तर बापगाव इथं भिवंडीमध्ये आणि आउट साईडचा एरिया आहे तो पडगा साईडला. भिवंडी पडगा म्हणून आहे.
तर त्या भागात आहे बापगाव. मी कल्याणच्या पुढेच, कल्याणची बाउंड्री आपण जर पार केली, भिवंडीला सुरुवात होती, तोच बापगाव आहे. आणि तिथली ऑर्डर होती आणि इतका आउटसाईड एरिया आहे तो, आणि तिथून आपल्याला बिलकुल सुद्धा ट्रिप भेटणार नाही. बघूया आपण, वेट करूया अजून कुठली येते. बघा 4.3 किलोमीटर आजचा बघ. कचोरेगाव 388, 3 किलोमीटर म्हणजे इथून जायचं आहे आपल्याला वाशीला आहे, म्हणजे 28 किलोमीटर पकडा. आणि रेट बघितला असेल तुम्ही, तर हा असा रेट मिळतोय. आणि आता आपण रॅपिडोसुद्धा आपण ऑनलाईन आलेलो आहे. तर अजून तर काही वाजलेलं नाही. आणि इथे काय लिहिलं आहे, कमिशनची सेविंग 1772 आणि बुकिंग अप टू म्हणजे अधिक जाणून घ्या. ओके, तर इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे 46 रुपयाचा मी प्लॅन घेतला होता 1 दिवसासाठी, मला वाटतं काहीतरी, आणि ते झालं मला वाटतं 500 रुपयाची बुकिंग आहे. 365 दिवस 39. भोईवाडा ते कल्याण पडगा रोड 14 किलोमीटर बघा, 316. मग इथून 3.5 किलोमीटर जायचं म्हणजे 14 मिनटं नाही लागत मित्रांनो, जास्त लागतात. भोईवाडा काही जवळ नाही, स्टेशनच्या म्हणजे कल्याण वेस्टला आहे, स्टेशनच्या तिथे आजूबाजूचा परिसर आहे भोईवाडा. तर आपण नवी मुंबई त्या साईडचा बघूया ट्रिप. आपल्याला चांगल्यापैकी जर भेटत असेल तर आपण नक्कीच उचलूया ती ट्रिप. तर मित्रांनो, कल्याणवरून आपल्याला पहिली बुकिंग मिळाली होती ती डोंबिवली लिस्टवरून, तर तळोजा. तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलेलो आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा प्रवास अनुभव? एकदम छान, सुंदर, व्यवस्थित, असं काही त्रास नाही. पहिली गोष्ट मराठीमध्ये मिळालं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. हा, तर मित्रांनो काय जोक झाला माहिती आहे का, मी आता नेहमी आहे ना, कोणी पण समोरून हिंदी बोलू दे, मी मराठीतच बोलतो. आणि कारण ही आपली मातृभाषा आहे, आपण ती बोललीच पाहिजे ना, आणि जोपासलीच पाहिजे. तर हे आपले भाऊ सुरुवातीला त्यांनी हिंदीमधून बोलायला सुरुवात केली, बरोबर ना? हो. तर त्यानंतर आमची भेट झाल्यानंतर ते बोलले की मला वाटलं का तुम्ही भाई आहे का काय, त्याच्यामुळं थोडंसं त्यांना कन्फ्युजन झालं. तर त्यांनी मग नंतर मराठीत बोलायला चालू केलं. आणि तिथून डोंबिवलीपासून तळोजाचा प्रवास कसा तुम्हाला वाटला, अनुभव काय? एकदम भारी, मस्त. आणि कसं आहे, हसून खेळून आम्ही ड्रायव्हिंग करत असतो. तर मराठीबद्दल तुम्ही काय म्हणशाल? ऍक्च्युली चुकी माझीच, आपल्या लोकांची आहे की आपण मराठीत बोलत. आपण पहिलं मराठीत बोलायलो तर बरोबर समोरचा रिस्पॉन्स येईल. नाही देईल तर त्याला सांगायचं, शिक, तू आमच्याकडे आलायस. बरोबर आहे. तर बघा, हे स्वतः आता कस्टमर आपल्याला सांगतात, हे समोरून तुम्ही मराठीत बोला दुसऱ्या व्यक्ती बरोबर, तेव्हाच तो मराठी शिकेल आणि तो आपल्या बरोबर मराठी बोलायला चालू होईल. जर सुरुवातच तुम्ही हिंदीमधून जर करत असाल ना, तर काही होणार नाही. तुम्ही किती जरी तुम्ही बोलले, ओरडले, मारलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. तुम्ही सुरुवातीला मराठीत बोला, ते आपोआप ते मराठी शिकतील आणि नंतर त्यांना ती सवय लागून जाईल. तर धन्यवाद, खूप आभार. हां, तर मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही, जे आपले पॅसेंजर होते त्यांनी खूप छान पद्धतीने फीडबॅक दिला. आणि खरंच खूप असे पॅसेंजरचे खूप आभार मनापासून, का ते स्वतःहून त्यांना ते जाणीव झाली की आपण मराठीत बोललं पाहिजे स्वतःहून, तर समोरचा माणूस मराठीत बोलेल. त्यांनी ते हे पण केलं, म्हणजे बोलले ते. तर खूप छान होता आजचा जे सुरुवातीचा प्रवास होता, एकदम मस्त आणि आनंदात चालू झालेला आहे. आता इथून पुढे बघू आपण आपला दिवसभरचा प्रवास कसा होणार आहे. आणि आता मी सांगतो, डोंबिवली ईस्टवरून आपण आलेलो आहे तळोजा MIDC मध्ये. तर पहिलीच राईड होती आपली आणि एकदम मस्त राईड झालेली आहे. आणि खरंच अशी सगळे पॅसेंजर जर मिळाले ना, तर ड्रायव्हर लोक पण त्यांना पण थोडंसं पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. तर 314.18 झालेली आहे, बघू शकता तुम्ही. फर्स्ट राईड आहे. आता इथून पुढं आपण बघूया राईड आपल्याला कशी पडणार आहे.
तर मित्रांनो आता आपण थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि पुन्हा आपण बुकिंगला सुरुवात करूया. तर फटाफट आता इथं तळोजामध्येच एक दुर्गा हॉटेल आहे, शुद्ध शाकाहारी म्हणून आहे. तर मस्त आता नाश्ता वगैरे करून घेतो आणि पुन्हा मग आपल्या प्रवासाला चालू करतो. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो आता मी जस्ट नाश्ता करता करता मला एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन आहे बॅलन्स क्लियर किए बिना ओला पास खरीदे. ओके, तर ओला पार्टनर ने प्रिय ओला पार्टनर आप अपना सब्सक्रिप्शन प्लान उस समय भी खरीद सकते हैं जब आपका सीएल बैलेंस नेगेटिव हो. अच्छा, इसका मतलब पास खरीदने के लिए आप सीएल बैलेंस क्लियर करना जरूरी नहीं है. काय यार, 202 रुपये 8 किलोमीटर तलोजा, 202 रुपये. ठीक आहे चला. आणि खाली ओला पास के फ़ायदे म्हणजे काय आहे. इंस्टेंट बुकिंग्स बिना किसी टाइमर के, ज़्यादा राइड्स और ज़्यादा किराए वाले राइड्स, गो होम फीचर्स, एयरपोर्ट ट्रिप्स के लिए काम वेट टाईम. तर हे फायदे ओला पासचे. आणि खाली लिहिलेलं आहे रेड याच्यामध्ये हेडलाईन लिहिलेली आहे, बिना पास 149 पर दिन प्लॅटफॉर्म फीस लागू होगी. तर 149 पर दिवसाला तुम्हाला लागू होईल जर तुम्ही पास खरेदी नाही केला तर. याद रखें आप ओला पर सभी राइड्स पर 0% में 0% कमीशन है, पास हो या ना हो. आणि खाली आहे आज ही अपना पास खरीदे और बिना टेंशन ड्राइव करे. ओला पास खरीदने के लिए यहाँ क्लिक करे. ओके, आता याच्यावरती क्लिक केलं ना, बघा मी आता खाली ऑप्शन होतं तर त्याच्यावरती मी क्लिक केलं तर त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवतो प्लॅन. बघा आता यांचा कसा आहे. अनलिमिटेड बुकिंग 30 दिवसाची 1999 रुपये, अनलिमिटेड बुकिंग 15 दिवसाची 1199 रुपये, अनलिमिटेड बुकिंग 7 दिवसाची 699 रुपये, अनलिमिटेड बुकिंग 3 दिवसाची 375 रुपये, अनलिमिटेड बुकिंग 1 दिवसासाठी जर तुम्ही घेत असाल तर 139 रुपये, अनलिमिटेड बुकिंग 6 तासासाठी जर घेत असाल तर 89 रुपये. आणि ॲडव्हान्स इन्क्लूड फ्री आहे. अनलिमिटेड एअरपोर्ट बुकिंग, अनलिमिटेड आउट स्टेशन अँड रेंटल बुकिंग, प्रायोरिटी बुकिंग्स, टर्म्स अँड कंडिशन तुम्ही एकदा वाचून घ्या. फ्रॉम टाईम ऑफ परचेस टू सेम टाईम ऑन एक्सपायरी डेट. म्हणजे 3 दिवसाच्या आतमध्ये काहीतरी तुम्हाला 3 दिवसामध्ये तुम्हाला हे करायचं, परचेस करायचं. ऑन मंडे 7 तारीख, इन व्हॅलिड टिल थर्सडे 7, म्हणजे 7 ते 7 मंडे, सोमवारी, सोमवारपर्यंत करू शकता. असं काय आहे. तर ठीक आहे, राईड येतात आहे आपल्याला कंटिन्यू इथून, पण रेट काय बरोबर नाही आहे. लोअर परेल सॉरी बायकाला लोअर परेलची आली होती इथून तलोजावरून 350 रुपये फक्त. 350 पण नव्हती. असे राईड येतात आहे. जरा चांगले चांगले राईड पाठवा रेटवाले. का असं करता. तर मित्रांनो आता काय झालं, मी आता जिथून निघालो म्हणजे कोणवरून निघालो मी, तर तिथलीच आपल्याला ड्रॉप होती. आणि तुम्ही बघू शकता आता इथं मी भोईवाडा येथे आलेलो आहे कल्याणचा. तर कारण कल्याण भोईवाडामधून आपल्याला पिकअप होती. तर ज्या लोकेशनला आपण थांबलो होतो म्हणजे जिथं साईट चालू आहे तिथेच ड्रॉप होतं. आणि आता या ठिकाणी मी आलो आणि कस्टमरला मी कॉल केल्यानंतर ते म्हणतात नाही मी तर नाही बुकिंग केली. तर मग हे असं आहे. आणि मेन आता ह्या लोकेशनला आल्यानंतर म्हणजे जिथून आपण ड्रॉप करणार आहे तर सॉरी जिथून आपण त्यांना जे कस्टमर होते त्यांनी फोन केला होता भोईवाडा येथे कल्याणच्या. तर त्या ठिकाणी मी तिथं आलो होतो आणि तिथून आपल्याला ट्रिप होती.
तर तिथून आता त्या या ठिकाणी मी पोचलेलो आहे आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ती बुकिंग कॅन्सल केली आणि वरून मी त्यांना फोन केला तर ते बोलतात बुकिंग तर नाही केली मी. तर मग हे असं आहे बघा. तर आता वापस मी आता या ठिकाणी ब्रिजवरती थांबलेलो आहे मी, ज्या ठिकाणी आपल्याला कस्टमरला आपल्याला हे करायचं होतं. भोईवाडा कामतघर भिवंडी 14 किलोमीटर आहे डिस्टन्स, 253 रुपये. मग इथून वापस आपल्याला 3 किलोमीटर जायचं आहे भोईवाडा कोण गौरीपाडा 107 रुपये. काय 7 किलोमीटर म्हणजे इथून त्या लोकेशनपर्यंत जायलाच 3 किलोमीटर लागतात, 2.5 ते 3 किलोमीटर लागतात. तिथून त्यांना पिकअप करायचं आणि नंतर मग दुसऱ्या लोकेशन ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचं. म्हणजे झाले किती किलोमीटर काय CNG. ठीक आहे. चिंचपाडा गाव, खडकपाडा ते चिंचपाडा गाव, नांदिवली 154. खडकपाडा म्हणजे बघा आता खडकपाडा 3.4 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर पकडा. म्हणजे ट्रॅफिक वगैरे धरून 4 किलोमीटर पकडा म्हणजे त्यांच्या लोकेशनपर्यंत जातपर्यंत. आणि तिथून वापस मग कल्याण निसला खडकपाडा म्हणजे झाली किती किलोमीटर. काय परवडतं सांगा ना. आणि 150 रुपये फक्त म्हणजे रिक्षाचा रेट लावतात ते ओलावाले आपल्या कॅबला. ठीक आहे, चांगली राईड बघूया आपण कुठली येते. वापस जर पनवेलची आली तर जाऊ पनवेलला, पण चांगली पडायला पाहिजे कारण कल्याणवरून पनवेल 450 रुपये फक्त आपल्याला ट्रिप भेटते. तर काय उपयोग आहे, कमीत कमी 600-700 रुपये तरी मिनी कॅबला पाहिजे. आता खडकपाडा ते वसई फक्त 495 रुपये आणि इथून त्यांना पिकअप करायचं आहे 2.8 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरती इथे. आणि वसईला जायचं आणि वसईचा रस्ता एवढा खराब आहे की बास रे बास. आणि फक्त किती 495 रुपये बघा. भोईवाडा ते कामतघर 14 किलोमीटर आहे डिस्टन्स आणि इथून आपण जाणार त्यांना तिथून पिकअप करा. म्हणजे इथून 2.4 किलोमीटर म्हणजे कमीत कमी 12 मिनटं जाणार आहे, 12 ते 13 मिनटं. काय परवडते. ही कुठली आली 535ची खडकपाडा ते वसई बघा 535 आता आली आणि मग अशी होती 450 रुपये. मग अशी 450 रुपये आणि आता 500 रुपये दाखवतोय. 535 रुपये वसई. पण आता शक्य नाही मित्रांनो एवढं लांब जायला वसईला, कारण खूप लांब आहे ते वसई. मी मागेच गेलो होतो वसईला, खूप हालत बेकार झाली होती कारण इतके रस्ते खराब आहे. भिवंडीमध्ये ते कुठलं ते चिंचोटी रोडला, भिवंडीमधून जर तुम्ही चिंचोटी मार्गे जाता वसईला इतके रस्ते खराब आहे की बास रे बास. म्हणजे वापस पुन्हा त्या भागात जायलाच नको, इतके रस्ते खराब झालेले. आणि तिकडलीच राईड येते बघा आपल्याला आणि ते पण किती रुपये फक्त 500 रुपये. नाही परवडत. कल्याण सिद्धिविनायक आपण म्हणतो. अच्छा हे कोणाचा फोन आला. हॅलो हां बोल ना. हा मी इथं आता बाहेर आलो होतो. बोल ना. ब्रिजच्या इथंच आहे आपल्या इथं खाली कोणच्या इथं. तू कुठे आहे. अरे तू कुठे राजा. बेलपाडा खारघर स्टेशन मित्रांनो बघा म्हणजे 32 किलोमीटर फक्त 400 रुपये देतोय. काय परवडते.
400 रुपयेमध्ये नवी मुंबई बेलापूरला कसं काय जाणार? ते पण मिनी कॅब आहे. रिक्षावालेच कल्याण वेस्टवरून ईस्टवरून जर वेस्टला जायचं बोललं तर 100-120 रुपये घेतात. आणि हे खारघर स्टेशन म्हणजे बेलपाडा कल्याण रेल्वे स्टेशन ते 430 रुपये 434 रुपये. काय करू घेऊ का? काय वांदे होते. जाऊ दे घेतो. काय करणार? मजबूरी है भाई मजबूरी. क्या करेगा? जाना Head पड़ेगा. north toward Govindwadi Road. कुठे? मुरबाड रोडला आहे. टर्न मारतो इथून. नको. खाली उतरून जाऊया आपण. असं तुम्हाला दाखवतो जरा थोडंसं आपण. आणि रस्ते बघा इतके खराब आहे. हे बघा हे बघा. माझा In तो 300 रोड आहे. meters, slight right toward Dudley Fort Mark, Eidgah Road. रस्ते बघा किती खराब आहे. हा कशी ट्रिप मारायची सांगा तुम्हीच आता. इतके रस्ते खराब आहे इतके रस्ते खराब आहे. आणि हा आहे आपला कल्याण वेस्टला जाणारा हा ब्रिज आहे. आणि तो बघू शकता कोण ब्रिज कोण गावचा. Make a slight right toward Dudley Fort Mark, Eidgah Road. आणि हे काकण नक्की कुठे रेल्वे स्टेशन तो दाखवतोय लोकेशन. एक्झॅक्टली कुठे तेच माहीत नाही. तेरा मिनिटं दाखवतो. तर मित्रांनो आता आपण शेवटची एक राईड मारलेली आहे कल्याण ईस्ट ते डोंबिवली ईस्ट. आणि तिथून आपण आलो आहे MT. आणि किती तुम्हाला मी दाखवतो. लास्टची ट्रिप आपली झाली सकाळपासून आपले टोटल 4 राईड झालेले आहेत. आणि शेवटची आपण राईड घेतली लोग्राम. सॉरी आपण याच्या अगोदर भोईवाडा रेल्वे स्टेशनच्या इथून आपल्याला जायचं होतं तळोजाला. तर तिथे गेल्यानंतर त्या कस्टमरने बुकिंग कॅन्सल केली. तर असं घडत असतं. आणि नंतर मग आपल्याला मिळालं कल्याण ईस्टमधून डोंबिवली ईस्ट. 139 रुपयाची राईड होती ती. आणि टोटल आपले अमाऊंट झालेले आहे आजचे 1000 रुपये. तर सकाळी आपण 9:30 वाजता आय थिंक काहीतरी चालू केलं होतं. सॉरी 10:25 म्हणजे 10:30 वाजता आपण चालू केलं. तर आत्ता वाजले आहे 6. तर 10:30 ते 6 वाजेपर्यंत आपले 1000ची अर्निंग झालेली आहे. तर असा आहे आजचा आपला दिवस. आणि या आजच्या दिवसामध्ये आपल्याला सकाळपासून खूप सारे चांगले कस्टमर मिळालेले आहे. आणि खूप चांगला दिवस आपला गेलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला. आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. नवीन कोणी बघत असेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा.
लाईक करायला कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तर खरंच मनापासून ही आपली मेहनत आहे आणि आपण मेहनत करत राहणार आहे आणि इथून पुढे देखील आता व्हिडिओ आपले कंटिन्यू येत राहणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा मित्रांनो लिंक, जेणेकरून इतर लोकांपर्यंत पण आपले व्हिडिओ गेले पाहिजे आणि जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात आपले तर त्या लोकांना देखील ते कळेल. असेच आपण व्हिडिओ करत असतो. तर चला भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास आपण आज या ठिकाणी थांबूया. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.